हाय, नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल. आज सुरुवातीलाच तुमच्याशी बोलतेय कारण तसंच कारण आहे की कधी कधी स्किप होतो ना, बघायचा राहून जातो आणि मला खरंच तुमच्या हेल्पची खूप गरज आहे. म्हणून सुरुवातीला बोलून घेते जेणेकरून तुमच्या सगळ्यांपर्यंत जे जे माझा व्लॉग बघतात त्यांच्यापर्यंत हे पोहोचेल आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्यातून मला मदत मिळेल. झालंय असं, एकदम पॉइंटवरती येते. झालंय असं की मी गेले 2-3 दिवस खूप कन्फ्युज्ड माइंडमधून जाते. खूप काय गोष्टी अशा चालू आहेत, काही डिसिजन मेकिंग गोष्टी आहेत, तर त्या सगळ्या मी तुमच्यासोबत आता शेअर नाही करू शकत. कारण कसं होतं, ज्या माझ्या पर्सनल लेवलला आहेत त्या मी तुमच्यासोबत बिनधास्त शेअर करते आणि तुमच्याकडून मी कमेंट्समध्ये सजेशन्स मागते. पण फॅमिली रिलेटेड आहेत गोष्टी आणि मग सगळ्यांची इच्छा नसते की ते शेअर केलं जावं, त्यामुळे मी शेअर नाही करू शकत. पण एवढंच सांगते की कन्फ्यूज माइंड स्टेटमध्ये मी आहे आणि मला कळत नाहीये मी काय करू. म्हणजे आता कालपर्यंत, म्हणजे सोमवारपर्यंत, आज मंगळवारी अंगारकी चतुर्थी, आज माझा ब्लॉग आलाच नाही. हा ब्लॉग तुम्ही बघणार आहात उद्या बुधवारी. तर कालपर्यंत माझ्याकडे होते तयार ब्लॉग्स म्हणून तुमच्यापर्यंत ते आले, तुम्ही बघितलं. पण ह्या कन्फ्यूज माइंडमुळे मी आज दिवसभर ब्लॉगिंग केलं नाही आणि मग थोडासा विचार केल्यावरती असं लक्षात आलं की चला तुमच्यासोबत शेअर करूया, डिस्कस करूयात, जेणेकरून थोडंसं मन कुठेतरी हलकं होईल आणि कदाचित तुमच्याकडून मला काहीतरी सोल्युशन मिळेल की मी काय करू, कशा पद्धतीने ह्या गोष्टीला डील करू. तर प्लीज मला काहीतरी सजेशन्स द्या तुम्ही. मला माहिती आहे हे जे मी बोलते ते पण खूप कन्फ्युजिंग आहे, कारण की एक्झॅक्ट तुम्हाला मी काय कशाचं कन्फ्युजन आहे हे नाही सांगू शकत आहे, पण ते तुम्ही समजून घ्याल असं मला वाटतंय. असतं ना, म्हणजे की आपण कधी कधी आपल्या मैत्रिणीशी पण बोलतो बघा की मला सगळं नाही एक्सप्लेन करू शकत आहे, काही गोष्टी घरातल्या आहेत म्हणून, पण मला असं काहीतरी होतंय आणि वाटतंय. तर त्याच प्रकारातलं हे आहे. तुम्ही तुमच्या समोर अशी सिच्युएशन आली तर ती कशा प्रकारे हँडल करता मला सांगा. कारण बऱ्याचदा खूप गोष्टी कशा सॉर्ट आउट करायच्या हे मी माझ्याच व्लॉगमधून आणि मिनी व्लॉगमधून तुमच्यासोबत शेअर करत असते. पण त्याचा अर्थ असा नाही ना की मला कधी काही प्रश्न पडत नाहीत किंवा मी कधी कोणत्या काय करू काय नाही करू अशा प्रश्नचिन्हात मी अडकत नाही, असं नाही ना. प्रत्येक जण माणूस आहे तर होऊ शकतं असं. तर तुमची मदत हवी आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं पण कळत असेल की मी हसतीये, पण एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड चालू आहेत, खूप गोष्टी चालू आहेत. तर चला आता ब्लॉगला सुरुवात तर केलेलीच आहे. मी म्हणलं की चला ब्लॉगिंगही सुरू करू तर थोडंसं मन कुठेतरी डायव्हर्ट होईल आणि तोच जो मी गेले 2 दिवस विचार करते तो पण थोडासा कमी होण्यासाठी मदत होईल. कदाचित असंही होईल की उद्या तुम्ही हा माझा ब्लॉग बघाल दुपारी किंवा संध्याकाळी, तर तोपर्यंत कदाचित माझं कन्फ्युजन हे सगळं सॉर्ट आउट पण झालेलं असेल सगळ्या डिस्कशन्समधून. पण ठीक आहे, तोपर्यंत तुमच्या सजेशन तर मला मिळतीलच. आणि त्यामुळेच तुम्ही व्लॉगची लेंथ बघताय. हा व्लॉग काही जास्त मोठा नाही झालेला आहे, पण मेनली तर माझा उद्देश तेच शेअर करणं होतं. आणि खूप जणींची अशी आपली सिच्युएशन अनेक वेळेला होत असते आयुष्यामध्ये. संसारात पडल्यावरती ती कदाचित जास्त वेळेला होते. त्याच्यातूनच आपण जे डील करतो आणि त्यातून पुढे जातो ह्यालाच तर आपण लाईफ म्हणतो, नाही का. किती डोक्यात कन्फ्युजन चाललंय ना, ह्याचं उदाहरण तुम्हाला बघायचं असेल ना तर उजवीकडे तुम्ही बघा, मी ब्लर केलेलं आहे. 2 पार्सल आली होती, त्याच्यावरती ॲड्रेस दिसत होता, पण मी हे सगळं शूट सुरू केलं ना तेव्हा आपण जे बघतो ना फ्रेममध्ये काय दिसतंय हे सुद्धा मी आज बघितलं नाही आणि तशीच सुरुवात केली. आता जेव्हा मी एडिटिंग आणि व्हॉइसवर करते तेव्हा मला हे सगळं दिसतंय. आता मी ते मागे जाऊन परत रिशूट आणि ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत, म्हणून मग मी आता तिथे ते ब्लर केलं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की तेव्हा डोक्यामध्ये काय सुरू होतं. तरीसुद्धा गोष्टींची तयारी तर करावी लागते, जसं की आता गणपती जवळ आलेली आहेत. रोजच्या समोरच्या गोष्टी आपण टाळू नाही शकत, त्यामुळे मग ह्या सगळ्या एक्स्ट्रा माझ्या ज्या देवपूजेच्या आणि सणावाराच्या गोष्टी ज्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत त्यातनं मी काही गोष्टी बाजूला काढल्या, बाहेर काढल्या, ज्या एरवी लागत नाही तेव्हा लागतात. गणपतीची म्हणलं हळूहळू एक तयारी करून ठेवूयात आपण. आणि माझा जो अखंड दिवा आहे तो सुद्धा त्याच्यात ठेवला गेला होता, तोही बाहेर काढायचा होता. किती दिवस झाले, पण मी आज उद्या करू असं चाललं होतं आणि कामात वेळही होत नव्हता, तर तेही काढून घेतलं. आणि आता इथे देवघरासमोर या भिंतीवरती ना मी एक वॉल स्टिकर लावते पिकॉकचं, तर मोराचं. म्हणजे आता ते डिटेलनं कसं दिसतंय समोरून तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते. आणि आपण काही घरात नव्याने करत असलो की कसं मुलांनाही बघायचं असतं, यायचं असतं, तो त्यांना इंटरेस्ट असतोच. आणि मला कात्री लागत होती, मग मी वेणूला म्हणलं दे ना आणून, आता उठत नाही. मदतही होते मुलांची, त्यांना इंटरेस्टनी बघताही येतं गोष्टी. त्यामुळे हे एक काम आता माझं पेंडिंग होतं. वॉल स्टिकर घेऊन खूप दिवस झाले होते, पण मी ते आज फायनली लावून घेतलेलं आहे. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग, ज्याच्यामध्ये मेन तर मला तुमच्यासोबत माझ्या मनातलं शेअर करायचं होतं.
आणि तुमच्या कमेंट्सची आता वाट बघणार आहे. उद्या जरा लवकरच, म्हणजे आज तुम्ही लवकरच माझा ब्लॉग बघितला असेल, अपलोड लवकरच करून ठेवलेला आहे, जेणेकरून मला लवकर तुमच्याकडून सजेशन्स मिळतील. पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.